चांदीच्या भावात 2200 रुपयांची वाढ झालेली आहे। चांदीला प्रति किलो 1,07,200 रुपयांचा दर मिळालाय। त्यामुळे चांदीच्या भावाने नवा उच्चांक गाठलाय। जून महिन्याअखेरीस विविध नोडमधील 22,000 घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय। संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गेल्या गृह योजनेतील शिल्लक राहिलेल्या 16,000 घरांचा सुद्धा यामध्ये समावेश केला जाणार आहे। लोकलच्या तिकिटातच एसी लोकलच्या प्रवासाची सुविधा देण्याचे प्रयत्न आम्ही करतोय, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे। महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी 500 ते 1000 कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे। आषाढी वारीमध्ये यंदा एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। या माध्यमातून लोकसंख्या मोजण्यासह गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष योगदानातून महाराष्ट्राला मिळालेली युद्धनौका आता पाणबुडी म्युझियम सेंटर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बेटावर साकारणार आहे। या महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं। संयुक्त राष्ट्रांच्या एका नवीन लोकसंख्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या 2025 मध्ये 1.46 अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। ही लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे। देशाचा एकूण प्रजनन दर लोकसंख्या स्थिरतेसाठी आवश्यक दरापेक्षा देखील कमी झालाय। मुंबई शहरानं देशातील सर्वात महागडं शहर अशी ओळख अधोरेखित केलेली आहे। बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे। मुंबईत सध्या घरांच्या विक्रीचा प्रति चौरस फूट सरासरी दर हा 26,995 रुपये असा उच्चांकी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 10% आलाय आणि त्यामुळे राखीव पाणीसाठ्यातून मुंबईची तहान भागवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय। यासाठी भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव पाणीसाठा वापरण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे। मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडला ऑर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1,169 कोटी रुपये देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं MMRDAला दिलेत। ही रक्कम 15 जुलैपर्यंत न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे जमा करण्याचे निर्देश दिले असून कर्ज कमी करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार असल्याची माहिती MMOPLनं दिली आहे। इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यातील गुंतवणूक तब्बल 22% घसरून 13 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आलेली आहे। मे महिन्यात ही गुंतवणूक 19,013 कोटी रुपयांवर आली आहे। वांद्रे पश्चिम इथल्या एका गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीला अपात्र ठरवण्याचा आणि संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचा सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयानं नुकताच रद्द केला। उपनिबंधकांची ही कृती बेकायदेशीर आणि सत्तेचा गैरवापर असल्याचे ताशेरे देखील न्यायालयानं ओढले। मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचं लवकरच थेट प्रक्षेपण होणार आहे। उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्याबाबतचे संकेत दिले। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ एखादा कर्मचारी गैरहजर असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी दिले। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काही शाळांमध्ये राज्यपाल तर काही ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक उच्च अधिकारी, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनी 100 शाळांना भेटी देऊन शाळांची पाहणी करावी असं त्यात म्हटलं होतं। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे। मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारीचा ओघ सुरूच आहे। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत। इयत्ता पहिलीला यावर्षीपासून नवीन अभ्यासक्रम लागू होतोय आणि त्या दृष्टीनं पहिलीच्या शिक्षकांचं 3 दिवसांचं प्रशिक्षण 12 ते 15 जून या कालावधीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या मुंबईतील प्रादेशिक विद्या प्राधिकरणानं आयोजित केलंय। तर त्यात 1800 पेक्षा अधिक शिक्षक हे प्रशिक्षण घेणार आहेत। राज्यातील शासकीय फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे। BSc नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। तंत्रशिक्षण संचालनालयानं पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली असून नोंदणी प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत राज्यभरातील 96,300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून लवकरच 1 लाख नोंदणीचा टप्पा ओलांडण्यात येणार असल्याचं तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आलंय। मनसेचे शहर प्रमुख राहुल कामत हे शिवसेना ठाकरे गटाच्या डोंबिवलीच्या शाखेत गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमुळे डोंबिवलीमध्ये पुन्हा मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय।
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं या मागणीसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। कडूंच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। सांगलीतील विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय। मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं भाजपमध्ये स्वागत केलं। जळगावच्या मंगळग्रह मंदिरात महिला हिंसाचाराची अनोखी शपथ घेण्यात आली आहे। महिलांवरील होणारे अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराची हजारो भाविकांनी अनोखी शपथ घेतली। भुसावळ शहरातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर नगरपालिकेकडून काँक्रिटीकरणाचं काम केलं जात आहे। मात्र यावेळी रस्त्यावर दुभाजक टाकण्याला मात्र हॉकर्स फळ विक्रेत्यांनी तीव्र विरोध केलेला आहे। दरम्यान या निषेधार्थ विक्रेत्यांनी काँक्रिटीकरण करण्याचं काम बंद पाडत रस्त्यावर दुभाजक न टाकण्याची मागणी केलेली आहे। अलिबागमधील युवकांचा अनोखा उपक्रम समोर आलाय। पेण राज्य मार्गाला पडलेल्या खड्ड्यांमध्ये वडाचं झाड लावून त्याचं पूजन करण्यात आलंय। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी वटपौर्णिमा निमित्त युवकांनी ही शक्कल लढवली। भुसावळ इथे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या वतीनं स्वच्छता कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं। प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलंय। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाकी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचं उत्खनन केलं जात आहे। प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांकडून वाळूसह नदीकाठावर असलेल्या मुरुमाचं सर्रासपणे उत्खनन केलं जात आहे। अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नुकसानीची पाहणी केली आहे। जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देत सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले। 10 सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। चांदीच्या भावात 2,200 रुपयांनी वाढ, तर चांदीला प्रति किलो 1,07,200 रुपयांचा दर। 11वीची आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा ओघ सुरूच। 7 ते 9 जून दरम्यान मुंबईतील 381 विद्यार्थ्यांनी नोंदवल्या हरकती। जून महिन्याअखेरीस मुंबईतील विविध नोडमधील 22,000ची लॉटरी। आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वाढला। टोल वसुलीच्या बाबतीत उत्तर प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र चौथ्या स्थानी। मुंबईत देशातील सर्वात महागडी घरं, प्रति चौरस फूट सरासरी 29,000चा उच्चांकित दर मिळत असल्याची आकडेवारी समोर। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधील वाकी नदी पात्रातून अवैध गौण खनिजाचं उत्खनन, महसूल प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी मुंबई पालिकेचं कठोर पाऊल। 45 दिवसांपेक्षा जास्त काळ कर्मचारी गैरहजर असल्यास होणार कठोर कारवाई। आषाढी वारीत यंदा AI तंत्रज्ञानाचा वापर, सहभागी लोकसंख्या मोजणे आणि गुन्हेगार शोधण्यास होणार मदत। छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास सर्व्हिस रोडवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई। 92 मोठी बांधकामं जमीनदोस्त।